Good evening, everybody. Now we take the last topic of seventh chapter, introduction of microbiology, in which we see the cleaning technology, means how the we use microbes for the cleaning the our surroundings. In this topic, some environmental pollutions is go increases day by day, and in which you use microorganism to nullify these pollutions. How this microorganism nullify these pollutions, environmental pollutions, this topic is explained here in last topic of cleaning technology. The cleaनिंग टेक्नॉलॉजी म्हणजे काय की एन्व्हायरमेंटमध्ये जे पोल्युशन आहे, जे दूषित झालेलं आहे, त्याचं क्लिनिंग कसं करायचं. क्लिनिंग म्हणजे स्वच्छता. आता हे क्लिनिंग करण्यासाठी वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझमचे काय कॅपॅसिटी असते. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिकम्पोज दॅट सबस्टन्सेस, म्हणजे त्या कुठलाही सबस्टन्स आहे एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याकडून प्रोडक्शन झालेलं आहे, तर त्याचं तो डिकम्पोजिशन करतो, आणि हे डिकम्पोजिशन केल्यानंतर त्याचं बायोडिग्रेडेशन झाले की ते क्लिनिंग होतं. हे क्लिनिंग टेक्नॉलॉजी कशी आहे आता आपण पाहू. ह्युमन बिईंग हॅज मेड अ व्हेरी फास्ट प्रोग्रेस इन टेक्नॉलॉजी, म्हणजे माणसाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. However, environmental pollution is also increasing with same speed. म्हणजे जशी आपण प्रगती केली तसं आपण पोल्युशन पण मोठ्या प्रमाणात वाढवतोय. लेट अस सी द वे ऑफ कंट्रोल ओव्हर द एअर, सॉइल अँड वॉटर पोल्युशन विथ द हेल्प ऑफ मॉलिक्युल्स. म्हणजे ह्याच्यात आपण एअर पोल्युशन कसं रोखणार आहे, त्यानंतर वॉटर पोल्युशन आणि सॉइलचं कसं रोखणार आहे हे पाहणार आहे. Microbes have natural ability of decomposing the man-made chemicals, hydrocarbons and other chemicals are transferred into help of this ability. म्हणजे ह्याचा अर्थ काय, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हे जे आपण मॅनमेड केमिकल्स बनवले, त्या मॅनमेड केमिकल्सचं डिकम्पोजिशन म्हणजे त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम हे मायक्रो ऑर्गॅनिझम करतात, आणि ह्या मायक्रो ऑर्गॅनिझमनीच आपण हे क्लिनिंग करणार आहे. आता सम मायक्रो ऑर्गॅनिझम कसं फंक्शन करतात. सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम द फ्युल. म्हणजे आता समजा तुम्ही वेगवेगळे फ्युल्स वापरतात, आपण पेट्रोल, डिझेल वगैरे असेल, तर त्यातला जो सल्फर आहे हे ते मायक्रो ऑर्गॅनिझम रिमूव्ह करते. आता मेटल्स पण आपण वापरतो. कुठले कुठले मेटल्स, कॉपर आहे, आयर्न आहे, तांबा आहे, लोहा आहे, युरेनियम आहे, झिंक आहे. मग हे तांब असेल, युरेनियम असेल, हे किती बरेच दिवस ते एन्व्हायरमेंटमध्ये राहतात. ह्यांचं डिकम्पोजिशन म्हणजे हे ब्रेकडाऊन कसं करायचं, तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम ह्याचं डिकम्पोजिशन करतात, म्हणजे त्याचं डिस्ट्रॉय करतात. आता हे मेटलॉइड्स जे आहेत, म्हणजे ह्यांचे वेगवेगळे फॉर्म्स, म्हणजे कॉपर पासून वेगळे बनलेले फॉर्म्स, आयर्न पासून बनलेले, युरेनियम, झिंक, ह्यांचे जे मेटलॉइड आहेत ह्यांचं डिकम्पोजिशन कसं करतात. तर विथ द हेल्प ऑफ थायोबॅसिलस आणि सल्फोबॅसिलाय. हे जे थायोबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय जे आहेत, हे त्याच्यातलं जे कंपाऊंड आहे त्याचं लिचिंग, म्हणजे आता समजा तुमच्या घराच्या पाशी आयर्न पडलं, लोखंड पडलं, झिंक पडलं, कॉपर पडलं, तर ते तुमच्या सॉइलमध्ये जाणार आहे, सॉइलमधून वॉटरमध्ये येणार आहे. हे वॉटरमधून लिचिंग म्हणजे काय, पाझरायच्या अगोदरच आपण कुठले बॅसिलाय यूज करणार आहे त्यासाठी मायक्रोब्स, तर थायोबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय. मग हे जे थायोबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय आहे ते त्यांचं डिकम्पोजिशन करणार. म्हणजे मेटलसाठी कुठले हेल्पफुल आहेत, तर थायोबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय. आता ह्या मेटल्समध्ये असणारा सल्फर असेल किंवा कुठले घटक असेल, त्याचं डिकम्पोजिशन करण्यासाठी थायोबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय हे मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जातात. ते त्यांचं डिकम्पोजिशन करतात. कळलंय का तुम्हाला. फ्युल मधलं सल्फर रिमूव्ह करण्यासाठी आणि मेटल्सचे वेगवेगळे जे मेटलॉइड्स आहेत आपल्या ह्याच्यामध्ये आलेले, त्याच्यासाठी थिओबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय. तुम्ही फक्त जे कुठले बॅसिलाय यूज करता येतात, केले जातात, तर थिओबॅसिलाय आणि सल्फोबॅसिलाय एवढं लक्षात ठेवा. हे कळलं का. आता मध्यंतरी काय झालं होतं की बऱ्याच वर्षापूर्वी मुंबईला जो मोठा समुद्र आहे,
RBNC. त्या RBNC मध्ये ऑइलच्या, आता आपल्या इथं तर काही पेट्रोल डिझेल असं ऑइल मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन होत नाही. तर ते बाहेरच्या कंट्रीमधून येत असताना, तर बाहेरच्या कंट्रीतून ते येत असताना त्याच्यातलं जो जहाज आहे, जहाजातून येत असताना ते जहाज फुटलं आणि ते जहाज फुटल्यानंतर ते सगळं ऑइल आहे ते समुद्रात पसरलं गेलं. मग आता हे ऑइल जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात टॉक्सिन्स होते. मग हे टॉक्सिन्स कुणाला मारणार आहेत, तर ते सी मधले जेवढे ॲनिमल्स आहेत, म्हणजे मासे असतील, प्रॉन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲक्वेटिक ॲनिमल्स आहेत त्याला ते डेंजरस होतं. मग आता हे वेगळं कसं करायचं, म्हणजे हे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्ही वेगळे कसे करणार, हे ऑइल जे समुद्रात गेलेलं आहे ते वेगळं कसं करणार, ही मोठी समस्या आहे. मग त्याच्यावरती काय केलं सायंटिस्ट लोकांनी, की मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून ते ऑइलचं ब्रेकडाऊन केलं आणि ते क्लीन केलं. आता हे जे स्पिलिंग म्हणजे जे गळती झाली ऑइलची, ती अशी मायक्रोबच्या ह्याने ते यूज करून त्यांनी वापरले आणि त्यापासून हजारो करोडो मासे जे मरणार होते ह्या ऑइलमुळं ते वाचले. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही टेक्नॉलॉजी ही मायक्रोबचा यूज करून, नाहीतर तुम्हाला ते ऑइल जर मॅन्युअली बाहेर काढायचं, पंप लावून बाहेर काढायचं, तर शक्य होतं का? कोण सांगेल? समुद्रात ऑइल जे गेलेलं आहे ते ऑइल काढणं सिंपल आहे का? हा, म्हणून ते आपण ह्या मायक्रोबचा यूज करून ते ऑइलच डिकम्पोज केलं आणि जे एन्व्हायरमेंट पोल्युशन होतं ते रोखलं, नाहीतर हजारो करोडो मासे मेले असते. तर हे स्पिलिंग म्हणजे गळती जी झाली, स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल्स ऑकर इन ओशन ड्यू टू द व्हेरियस रिझन, म्हणजे समुद्रामध्ये वेगवेगळ्या कारणामुळं स्पिलिंग म्हणजे हे पेट्रोलियम ऑइलची गळती होती. हे मुंबईला पूर्वी एकदा झालेलं आहे. दिस ऑइल मे प्रूव्ह फॅटल अँड टॉक्सिक टू ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम, म्हणजे हे ऑइल आहे ते ॲक्वेटिक म्हणजे पाण्यात राहणाऱ्या ऑर्गॅनिझमला धोकादायक आहे. इट इज नॉट इझी टू रिमूव्ह ऑइल लेअर फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर बाय मेकॅनिकल मेथड्स, म्हणजे हे ऑइल सगळं समुद्रात पसरल्यानंतर कुठल्याही मेकॅनिकल मेथडनं ते काढणं सोपं नाही. However, bacteria like Pseudomonas spp and Alcanohorax burkumensis म्हणजे अल्कॅनोव्हेरॅक्स बोर्कोमेन्सिस हे दोन मायक्रोब्स, म्हणजे हे दोन बॅक्टेरिया, हे ह्याच्यामध्ये जे ऑइलमध्ये पेरिडिन्स आहेत, म्हणजे त्यातले जो घटक आहे तो ब्रेक करतात, त्याला डिस्ट्रॉय करतात आणि केमिकल बॉन्ड डिस्ट्रॉय होतो आणि ते एकदा की ऑइल डिस्ट्रॉय झाले की ते हार्मफुल होत नाही. आता हा अल्कॅनोव्हेरॅक्स बोर्क्युमिनेसिस हा तो व्हायरस आहे आणि स्युडोमोनास एसपीपी. आता हे स्युडोमोनास एसपीपी कोण सांगेल, हे एसपीपी काय आहे माहिती आहे? आता हे स्युडोमोनास तर त्याचं नाव आहे स्युडोमोनास एसपीपी. आता या स्युडोमोनास जो बॅक्टेरिया आहे, एसपीपी म्हणजे स्पीसीज, एक असेल तर एकच येते, एसपी म्हणजे एकच स्पीसीज असेल. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही घ्या, स्पीसीज म्हणजे त्यात व्हरायटी असतात. एखादं सीताफळाचं आहे किंवा सीताफळ आहे किंवा मँगो आहे, तर मँगोचं घेतलं तर मँगोमध्ये अल्फान्सो येतो, परत केशर येतो, तोतापूर येतो, हे वेगवेगळ्या स्पीसीज झाल्या. मग ते एसपीपी लिहितो आपण, वेगवेगळ्या स्पीसीज. स्युडोमोनासच्या वेगवेगळ्या स्पीसीज अल्कॅनोव्हेरॅक्स बुर्कोमेनोसिस हे व्हायरस, म्हणजे एसपीपी जेव्हा खूप स्पेसीज येतात, एकपेक्षा जास्त स्पेसीज, तेव्हा एसपीपी असे म्हणतात. ते ह्यांची ॲबिलिटी काय आहे, तर त्या ऑइलचं पिरियडिन जे आहे, ते केमिकल स्ट्रक्चर आहे ते ब्रेकडाऊन करतात. एकदा केमिकल ब्रेकडाऊन झालं की तो ऑइलची म्हणजे डिकम्पोजिस होणार आणि त्यातले केमिकल्स डिस्ट्रॉय होतील. तर ह्या बॅक्टेरियाचा यूज करून जे ऑइल स्पिलिंग झालेलं आहे ते आपण पूर्वी डिस्ट्रॉय केलेलं आहे, आताही करता येतं. दीज आर कॉल्ड हायड्रो कार्बॅनोक्लास्टिक बॅक्टेरिया, एससीबी. हे नाव पण लक्षात ठेवा, हायड्रो कार्बॅनोक्लास्टिक बॅक्टेरिया. एससीपी डिकम्पोज द हायड्रोकार्बन अँड ब्रिंग्स अबाउट रिॲक्शन ऑफ कार्बन विथ ऑक्सिजन अँड वॉटर इज फॉर्म इन दिस प्रोसेस. म्हणजे एससीबी काय, आता ह्या
अल्कॅनो व्हॅरेक्स बुर्क्युमेनेसिस आणि शिडोमोनास एसपीपी यांनी पिरिडीन ब्रेकडाऊन केल्यानंतर हे जे बॅक्टेरिया अजून ऑइल स्पिलिंग मधले बॅक्टेरिया कुठला उपयोग येतो तर HCB म्हणजे हायड्रोकार्बोनोब्लास्टिक बॅक्टेरिया, हे त्याच्यातलं जे हायड्रोकार्बन्स आहेत त्याचं ब्रेकडाऊन करतात आणि हायड्रोकार्बनचं ब्रेकडाऊन करून एकतर ऑक्सिजन बाहेर पडणार आहे आणि कार्बन विथ ऑक्सिजन बाहेर पडला की कार्बन डायऑक्साईड बाहेर होणार आहे आणि वॉटर राहिलेल्या घटकापासून वॉटर फॉर्म होणार आहे. हे काम कोण करतं? HCB हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. ही प्रोसेस तुम्हाला कळली का ऑइल स्पिलिंगची? म्हणजे ऑइल जर समुद्रात सांडलं गेलं, समुद्रामध्ये मिक्स झालं तर काय करायचं हे कळलं का? पेट्रोलियम ऑइल येस सर. का परत सांगायचंय? रिटर्न सांगा. येस सर. आता समुद्रामध्ये जहाज भरून ऑइलची येतात, बरोबर? त्यातलं एखादा याला ऍक्सिडेंट झाला किंवा कुठंतरी ऑइल लिकेज झालं, तुम्ही रोडला पण बघता मोठे मोठे पेट्रोल डिझेलचे लीक होतात किंवा असे स्फोट पण होतात. ऐकलंय तुम्ही? हा, तसंच हे जेव्हा रॉ ऑइल किंवा हे पेट्रोलियम ऑइल आहे समुद्रातून कुठल्याही देशाकडे नेताना त्याच्यामध्ये जर ते गळती झाली म्हणजे त्याच्यामधून ते समुद्राच्या पाण्यात मिक्स झालं तर त्याला बाहेर त्याचा यूज कसा म्हणजे बाहेर वेगळं कसं करणार? तर मेकॅनिकली तर तुम्ही करूच शकत नाही. मग सायंटिस्ट लोकांनी काय केलं की हे दोन बॅक्टेरिया तिथं नेऊन सोडले. कुठले? तर सिडोमोनास एसपीपी आणि अल्कॅनो व्हॅरेक्स बुर्क्युमेनेसिस हे दोन तिथं गेले आणि ते जाऊन त्याच्यातला ऑइलमध्ये जे पिरॅमिड आहे, ऑइलचं बॉन्डिंग स्ट्रक्चर आहे. आता आपण कार्बोहायड्रेटचं पाहिलं, प्रोटीनचं पाहिलं, तसं ऑइलचं पण असतं. त्या ऑइलच्या ह्याच्यातले पिरिडीन्स हेला ते ब्रेक करतं, हे मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याला ब्रेक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण परत अजून HCB म्हणजे हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया आहेत. ते काय करतात? ह्या रिॲक्शन म्हणजे डिकम्पोजिशन करायला सुरुवात करतात आणि त्यातले जे हायड्रोकार्बन्स आहेत ह्या ऑइलमधले, त्या हायड्रोकार्बनमधून ऑक्सिजन आणि कार्बन एकत्र होतो आणि कार्बन डायऑक्साईड आणि राहिलेल्या घटकापासून वॉटर तयार होतं. दिस इज नथिंग बट द क्लिनिंग ऑफ द क्लिनिंग टेक्नॉलॉजी इन केस ऑफ स्पिलिंग ऑफ द ऑइल. म्हणजे समुद्रामध्ये ऑइल जर सांडलं गेलं, गळती झाली, स्पिलिंग झालं, तर त्यासाठी हे सिडोमोनास एसपीपी आणि अल्कॅनो व्हॅरेक्स बुर्क्युमेनेसिस हे दोन मायक्रोब्स यूज करायचे. त्यानंतर हायड्रोकार्बोनो क्लास्टिक बॅक्टेरिया यूज करायचा, त्याच्यात कार्बन डायऑक्साईड वेगळा होणार, आणि त्यानंतर पाणी फॉर्म होणार त्या जे ऑइल आहे पेट्रोलियम ऑइल त्याच्यापासून. हे कळलं का तुम्हाला? येस सर. नाहीतर तुम्हाला हे आयुष्यभर वेगळं करत बसला तरी ते होणार नाही. तर त्यासाठी ही मायक्रो ऑर्गॅनिझमचा बॅक्टेरियाचा यूज करून केलं जातं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आता आपल्या इकडं सगळं प्लॅस्टिकच आहे. तुम्ही बसलेला असाल तिथं पण प्लॅस्टिक असेल, तुमच्या बॅगेत प्लॅस्टिक, घरात प्लॅस्टिक. आता गव्हर्नमेंटने प्लॅस्टिकवर तर बॅन आणलेला आहे, पण प्लॅस्टिक इज बायोडिग्रेडेबल नाही, पण काही अंशी आपण त्याचं बायोडिग्रेडेशन करू शकतो. तर त्या प्लास्टिक बॉटल्स कसं आपण क्लिनिंग करतो? नाहीतर तुम्ही उद्या एखादी कुठलीही गोष्ट घ्या, एखादी कागदी पिशवी घेतली आणि तुम्ही टाकून दिली, तर थोड्या दिवसांनी ती डिकम्पोज होणार आहे, त्याचा नाश होणार आहे, पण प्लॅस्टिकचा अजिबात होत नाही. तर आता प्लॅस्टिकसाठी काय? तर प्लॅस्टिक बॉटल्स आर फॉर्म फ्रॉम केमिकल सबस्टन्सेस PET. म्हणजे हे जे प्लॅस्टिक असतं त्याच्यात एक केमिकल सबस्टन्स असतो PET, इथिलीन थेरेप्टॅलिट पॉलिइस्टर, म्हणजे हे त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये PET म्हणजे इथिलीन थेरेप्टॅलिट पॉलिइस्टर हे केमिकल असतं त्या प्लॅस्टिकमध्ये. आता नाऊ डेज मोस्ट ऑफ द अर्बन गार्बेज कन्सिस्ट ऑफ प्लॅस्टिक. म्हणजे शहरामध्ये तर प्लॅस्टिक इतकं झालं की गव्हर्नमेंटने बॅनच आणलंय. इट हॅज बीन ऑब्झर्व स्पेसीज लाईक व्हिब्रिओ, म्हणजे काही स्पेसीज जे आहेत, व्हिब्रिओ नाव आहे, इंडोनेलिया सॅक्रिएन्सिस, हे त्याचं डिकम्पोजिशन म्हणजे त्याला डिकम्पोज म्हणजे त्याचं ब्रेकडाऊन करू शकतात. व्हिब्रिओ असेल, इंडोनेलिया असेल किंवा सॅक्रिएन्सिस
हे जे मायक्रोब स्पेसीज आहेत हे त्याचं डिकॉम्पोजिशन करतात. कशाचं? तर पीईटी, पॉलिइथिल टर्फेन्थॅलिएट पॉलिइस्टर ह्याचं डिकॉम्पोजिशन करतात. म्हणजे थोडक्यात प्लॅस्टिकचं डिकॉम्पोजिशन करायला हेल्प करतात. पण प्लॅस्टिकचं पूर्ण डिकॉम्पोजिशन खूप अवघड आहे. त्याचबरोबर अजूनही काही स्पेसीज दिलेले आहेत त्याने, ॲक्टिनोमायसिन. सर ते हा, स्पीसीज कुठे सापडतात? आता हे जे स्पीसीज आहेत ना, आता जे सायंटिस्ट लोक आहेत ना, हे असं तयार करून ठेवतात. नॅचरली ती स्पीसीज तयार होणार आणि त्या प्लॅस्टिकवर ते डिकॉम्पोजिस करणं हे खूप अवघड आहे. म्हणजे आता तुम्ही दूध ठेवलं की ऑटोमॅटिक ते लॅक्टोबॅसिलस वगैरे तयार होऊन ते दही होणार आहे, बरोबर? सर तुमचा आवाज नाही येत आहे, आता येतोय का आवाज? ब्रेक होतोय. आता आता आवाज येतोय? हा, येस आला. हा, तर हे काही काही जे स्पेसीज आहेत हे तुम्हाला प्रिझर्व करून ठेवावे लागतात. म्हणजे सायंटिस्ट लोक ते प्रिझर्व करतात. म्हणजे जसं आता केमिकल इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्रीमध्ये पाहिलं की आपण ते ज्या स्पेसीज आहेत मायक्रो ऑर्गॅनिझम ते आपण मिक्स करतो. तसं हे प्लॅस्टिकसाठी किंवा आता ऑइल लीक झालं तर त्यासाठी हे स्पेसीज मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय केलंय माहिती का, हे नेचरने असं बनवलंय की त्याचं डिकॉम्पोजिशन झालं पाहिजे, ते सायकलिंग झालं पाहिजे. त्यासाठी काही मायक्रोब्स पण बनवले, म्हणजे ते मायक्रोब्सचं डिकॉम्पोजिशन करतील. ते आपण काय करतो आता सायंटिफिक मेथडने, आता ऑइल तिथं गेलं तर ते ऑइलचं डिकॉम्पोजिशन कोण करणार आहे? तर स्युडोमोनास एसपीपी आणि अल्कॅनोव्हॅरेक्स बुर्किमेनेन्सिस. तर तिथं नेऊन त्याला सोडायचं, मग ते डिकॉम्पोजिशन करणार. आता प्लॅस्टिकचं आहे, प्लॅस्टिकसाठी काय? तर विब्रिओ आहे, त्यानंतर इंडिनोलिला आहे आणि सॅक्रिनेन्सिस हे त्याचं डिकॉम्पोजिशन करणार आहे. तर त्यांना तिथं नेऊन सोडायचं, त्यांच्यावरती प्रोसेस करायची, बायोकेमिकल प्रोसेस. तसंच काही बॅक्टेरिया पण आहेत, ॲक्टिनोमायसिट्स आहे, स्ट्रेप्टोमायसिस आहे, नोकर्डिया आहे आणि ॲक्टिनोप्लेनेसिस. हे ह्या रबर आणि गार्बेजचं डिकॉम्पोजिशन करतात. पण ह्याला खूप डिफिकल्ट आहे प्रोसिजर, एवढी इझी नाही आहे. त्यामुळे आपण प्लॅस्टिकवर बंदी आणलेली आहे शासनाने. कळलं तुम्हाला हे? प्लॅस्टिकचं कळलं का? पीईटी, सर ते स्पीसीज त्यांचं डिकम्पोजिशन करतात, मग काय एवढी बंदी आहे प्लास्टिकवर अजून? पूर्ण डिकम्पोजिशन होत नाही प्लॅस्टिकचं. पूर्ण त्यातले काही घटक डिकम्पोजिशन होतात. पण आपल्याला जसं तुम्ही आता सिवेज ट्रीटमेंट आहे त्याचं पूर्ण माती होऊ शकतं, बरोबर? पूर्ण त्याचं डिकम्पोजिशन होतं. आता समजा उदाहरणार्थ तुम्ही प्लॅस्टिक जाळलं तर त्यातून जे केमिकल्स बाहेर पडतात ते खूप घातक आहे. म्हणजे पूर्ण डिकम्पोजिशन होत नाही, म्हणजे पूर्ण ते नाश होत नाही. उद्या तुम्ही समजा एखादी खुर्ची आहे आणि प्लॅस्टिकची खुर्ची आहे आणि लाकडाची खुर्ची आहे, तर जी लाकडाची खुर्ची आहे ती डिकम्पोज होईल का ना काही दिवसांनी, पाऊस पडून हे होऊन कुजून जाईल का नाही, त्याला वाळवी लागेल. तसं प्लॅस्टिकचं होतच नाही. तुम्ही जरी बायोकेमिकल टाकलं तर थोडं तरी बाय प्रोडक्ट राहणार. त्यामुळे प्लॅस्टिकवर बॅन आणला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक तयार होतंय की तुम्ही हे किती मायक्रोब जाणार आणि कुठं सोडणार हा प्रश्न पडला शासनाला. त्यामुळे आणि काय पुढच्या काळामध्ये असे काय मायक्रोब्स तयार होतील की ते प्लॅस्टिकचं बायोडिग्रेडेशन होईल, पण तेपर्यंत जे वेस्टेज आहे ते इतकं वाढेल की म्हणजे मनुष्याला पण राहणं अवघड होईल. तुम्ही पाहिलं असेल की गायीने काहीतरी प्लॅस्टिक खाल्लेली पण व्हिडिओ येतात, बघितलेत ना तुम्ही? पोटामध्ये गायीने हा, म्हणजे त्यामुळे प्लास्टिक डिकम्पोज व्हायला म्हणजे 100 वर्ष लागतात ना? असं काही सांगता येत ना. आता हे जे वापरून आहे ना ऍक्च्युअली डिकम्पोज होतच नाही प्लॅस्टिक. आपल्याला ही प्रक्रिया करावी लागते. म्हणजे आता उद्या समुद्रामध्ये पेट्रोलियम ऑइल लीक झालं, स्पिलिंग झालं, तर ते जाणार आहे का? नाही, उलट मासे मरून जातील. आपण स्वतः जाऊन तिथं इंटरफिअर करतो. आपण तिथं जाऊन ते स्युडोमोनास एसपीपी आणि ॲक्लॅनोव्हॅरेक्स बुर्किमेनेन्सिस ऍड करतो त्यात स्पेसीज. तसे प्लॅस्टिकचं स्वतःहून होत नाही. आपण त्याच्यावर म्हणजे हे बायोकेमिकल प्रक्रिया करतो. म्हणजे बायो म्हणजे हे मायक्रोब्स यूज करून त्याचे केमिकली डिकॉम्पोजिशन करायचा प्रयत्न करतो. कळलंय का तुम्हाला हे? येस सर. बाकीच्यांना कळतंय ना? त्यानंतर आता हे झालं. आता काही केमिकल इंडस्ट्री आहेत. पुण्याच्या पुढे गेलं की कुरकुमच्या इकडे तुम्ही गेला तर तुम्हाला इतके त्या केमिकलचा वास येतो की तुमच्या लगेच लक्षात आहे केमिकलच्या फॅक्टरी इथं आहे.
तर अशा ह्या केमिकल फॅक्टरीमधून सल्फ्युरिक ऍसिड बाहेर पडतो आणि हे जे सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे कशा फ्यूम फॉर्ममध्ये असतो, म्हणजे तो गॅसियस स्टेटमध्ये असतो. तो जातो आणि मग जे जसं आपलं वॉटर सायकल आहे, की वॉटर हीट झाले की त्याचे वेपर बनतात. तर त्या वेपर्समध्ये हा मिक्स होतो आणि पाऊस पडला की परत हे सल्फ्युरिक ऍसिड पाण्यात मिक्स होऊन खाली येतं आणि हे आलं की ते सल्फ्युरिक ऍसिड जर शेतावर पडलं तर ते शेत पूर्णपणे नष्ट होतं. म्हणजे त्याची फर्टिलिटी म्हणजे झाडं परत पीक येण्याची कॅपॅसिटी पूर्ण निघून जाते. आणि हेच सल्फ्युरिक ऍसिड एकदा दिल्लीच्या जे इंडस्ट्री आहेत त्याच्यातून हे सल्फ्युरिक ऍसिड एअर म्हणजे गॅसियस फॉर्म मधून बाहेर पडलं आणि त्यानंतर ते मिक्स विथ वेपर्स म्हणजे वॉटर वेपर्स आणि नंतर रेन झाला म्हणजे पाऊस आला आणि तो ताजमहलवर पडला. तर ताजमहलचा जो वरचा कलर होता जो व्हाईट एकदम तो डल झाला आणि त्याचं वरचं युरोजन झालं म्हणजे तो नष्ट व्हायला लागला. हे तुम्हाला माहिती आहे का ताजमहलवरती असं झालं होतं? हो सर. हा, तर ताजमहलच्या बाबतीत असं झालं होतं. मग आपल्या लोकांनी काय केलं की त्याला लेप लावायला सुरू केले, म्हणजे काहीतरी बाहेरून स्पेलिंग लेप लावायला सुरू केले, म्हणजे त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार नाही. ज्या सल्फर प्रोडक्शन कंपन्या होत्या त्या बॅन केल्या. मग हे सल्फर आहे हे काढण्याचे पण काही मायक्रोबियल टेक्निक्स आहेत. तर ते आपल्यासाठी आपण आता वाचणार आहे. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड इज प्रेझेंट इन ऍसिड रेन. ऍसिड रेन कळलं का तुम्हाला? मी आता सांगितलेलं. येस सर. हे जे सल्फ्युरिक ऍसिड गॅसियस हा सर. गॅसियस स्टेटमध्ये वेपर्स म्हणजे पाण्याच्या वाफेवर मिक्स होतात आणि नंतर त्याचा पाऊस पडतो. ऍसिड रेन आणि मटेरियल कमिंग आउट ऑफ माइन्स म्हणजे ज्या खाणी आपण खोदतो त्याच्यामधूनही काही केमिकल्स बाहेर येतात. You know the erosion of metals present in status, bridge and building occur due to it. म्हणजे आता काही ठिकाणी ब्रिज आहे, बिल्डिंग आहे, त्याचं इरोजन होतं म्हणजे झीज होती. ती कशामुळे होते तर नथिंग बट केमिकल्स हे सल्फ्युरिक ऍसिड जे आहे त्याच्यामुळं. म्हणजे जसं ताजमहलचा वरचा कलर निघून गेला या सल्फ्युरिक ऍसिड सल्फर रेनमुळं म्हणजे ऍसिड रेनमुळं. सल्फ्युरिक ऍसिड इज सोर्स ऑफ एनर्जी फॉर सम स्पेसीज ऑफ बॅक्टेरिया. हे सल्फ्युरिक ऍसिड आहे, जसं आपण अन्न खातो, दूध असेल, मिल्क असेल, तर दूध असेल, त्यानंतर भाजीपाला असेल, गहू असेल, हे आपलं सोर्स आहे, हे सोर्स आहे. तसं काही बॅक्टेरियांचे हे सल्फ्युरिक ऍसिड इज सोर्स ऑफ एनर्जी आहे. मग असे कुठले आहेत तर ऍसिडोफिलम्स एसपीपी आणि ऍसिडोबॅसिलस फेरॉक्सिडिन हे जे बॅक्टेरिया आहेत हे यांचा एनर्जी सोर्स आहे. हे हे जर बॅक्टेरिया तिथे यूज केले तर समजा तुमच्या शेतामध्ये ऍसिड रेन झालाय म्हणजे सल्फ्युरिक ऍसिडची मिक्स होऊन जे ऍसिड रेन झाला त्याच्यावर तुम्ही त्या जमिनीमध्ये हे बॅक्टेरिया सोडले की तुमचे सॉइलचं पोल्युशन कमी होणार आहे ऍसिड रेनमुळे झाल्यामुळे. म्हणजे आता कुरकुमच्या एरियात तुम्ही पाहिलं तर नक्की ऍसिड रेन झालेले असेल. मग तिथली जमिनीचा जो स्ट्रक्चर आहे काय जमिनीचा जो पोत आहे म्हणजे क्वालिटी कमी होणार. हे कळलं का तुम्हाला सल्फ्युरिक ऍसिडची? हा सर. म्हणजे आता तुम्हाला लक्षात काय काय ठेवायचंय? हा काय प्रॉब्लेम आहे का क्लिनिंग टेक्नॉलॉजीमध्ये? एक स्पिलिंग ऑफ ऑइलसाठी कुठले मायक्रो बॅक्टेरिया आहेत, प्लॅस्टिकसाठी कुठले आहेत आणि सल्फ्युरिक ऍसिडसाठी कुठले? कळलं का? कळलं का? येस सर. येस. आता आता पुढचा टॉपिक वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरेनियम. युरेनियम काय माहिती आहे तुम्हाला? युरेनियम हे आपल्या जे केमिकल हे आहेत मूलद्रव्य जे आहेत ना एलिमेंट्स, किती एलिमेंट्स आहेत? हा 118. हा, तर त्यामधला एक युरेनियम आहे. हे जे युरेनियम आहे हे युरेनियम यूज फॉर द ॲटम बॉम्ब म्हणजे अणुबॉम्ब तयार करायसाठी युरेनियम वापरतात आणि ह्याच्यामधून रेडिएशन बाहेर पडतात. मग वॉटर सोल्युबल सॉल्ट्स ऑफ युरेनियम, युरेनियमचे काय जे वॉटर सोल्युबल सॉल्ट्स आहेत ते जर वॉटरमध्ये आले ड्युरिंग द इलेक्ट्रोप्लेटिंग, आणि हे कुठं वापरतात युरेनियम इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे जे इलेक्ट्रिक ची कामं असतात ना त्याच्यामुळे प्लेट्स तयार करतात. त्या प्लेट्सचा बाहेर ह्याचा लेअर लावला जातो युरेनियमचा.
इन्फ्लुएंट रिलीज इन एन्व्हायरमेंटल फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट, किंवा आपण एनर्जी वेगवेगळ्या म्हणजे सोलरची एनर्जी बघितली, विंडची पाहिली, त्यानंतर ह्याची पाहिली आपण वॉटर एनर्जी, म्हणजे ते आपण पवन चक्क्या फिरवून एनर्जी बनवतो किंवा विंडची बनवतो. तसे जे ॲटम एनर्जी आहे त्यात युरेनियम यूज करून, अणु एनर्जी म्हणतात ना, ॲटम एनर्जी, त्याच्यासाठी त्याचे जे प्लांट आहेत, भाभा अणुशक्ती केंद्र आहे ज्यामुळे भाभा ॲटॉमिक सेंटर, त्या ठिकाणी आपण युरेनियम पासून एनर्जी म्हणजे लाईट बनवली जाते. तर हे जे त्याच्यातून जे बाय प्रोडक्ट तयार होणार आहेत त्या युरेनिक प्लांटमधून, हे वॉटर सोल्युबल असतात. रिलीज एन्व्हायरमेंट फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट, जिओबॅक्टर कन्व्हर्टेड these salts of uranium into insoluble salt and thereby prevent those salt from the fixing with the groundwater sources. म्हणजे आता हे ॲटॉमिक म्हणजे आपले जे युरेनियम ॲटॉमिक एनर्जी सोर्स जे आहेत, ॲटॉमिक इन्स्टिट्यूट भाभा अणुसंशोधन केंद्र, त्या ठिकाणी आपली इलेक्ट्रिसिटी बनवते, ही लाईट बनवली जाते. तर ह्याच्यामध्ये युरेनियम वापरतात. तर हे युरेनियमचे जे बाय प्रोडक्ट तयार होणार, हे युरेनियमचे जे सॉल्ट आहेत ते वॉटरमध्ये मिक्स होणार, आणि वॉटर मिक्स होऊन पाण्यातून, आपल्या विहिरीतून आपण ड्रिंक करणार. मग त्याचा आपल्यावरती दुष्परिणाम होणार, कारण हे युरेनियम हे रेडिओ ॲक्टिव्ह आहे, त्यातून काही रेज बाहेर पडतात आणि ते आपल्याला घातक असतात. तर जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं आणि हिरोशिमा नागासाकीवर हे जे अणुबॉम्ब टाकले गेले, त्यात हे युरेनियम होतं. तर तिथल्या जिथं जिथं अणुबॉम्ब टाकले तिथल्या परिसरातील मुलांना थॅलेडोनियम, म्हणजे एवढाच हात आहे, इथून पुढचा हात नाही, हे हात नाही, हे चेहरा असा पुढं आलेला, असे त्यांच्यात ॲनिमोलीज तयार झाल्या. कारण त्या युरेनियमने त्यावेळेस ज्या काही प्रेग्नंट लेडीज होत्या त्यांच्यावर इफेक्ट केला. तिथल्या अणुस्फोटानंतर जे काही युरेनियम सॉल्ट तयार झालं ते त्यांच्या पाण्यावाटे त्यांच्या शरीरात गेलं, आणि हे रेडिएशन होऊन तिथल्या जेनेटिक डिसऑर्डर त्यांना तयार झाल्या. तर आता हे जे आपण आता असं युरेनियम तयार तर होणार, प्रत्येक वेळेस काय आपण वॉर करत नाही, पण आपण एनर्जीसाठी जे ॲटॉमिक एनर्जी तयार करतो त्यात युरेनियम वापरतो. तर युरेनियम पासून या युरेनिक प्लांटमधून जे बाय प्रोडक्ट तयार होतात म्हणजे वेस्ट, ते प्रिव्हेंट करण्यासाठी जिओबॅक्टर नावाचा जो आहे हा मायक्रोब्स, हा जिओबॅक्टर आहे, कन्वर्ट दिस युरेनियम इंटू इनसोल्युबल सॉल्ट. ते युरेनियमचं तो काय करतो की इनसोल्युबल फॉर्ममध्ये नेऊन ठेवतो, आणि हा इनसोल्युबल इन वॉटर, तर जर पाण्यात तो विरघळलाच नाही तर तो आपल्यापर्यंत येणार नाही. असं आपण काम ह्या जिओबॅक्टर कडून करतो. तर हे तुम्हाला युरेनियमचं जे पोल्युशन आहे त्याच्यावरती जिओबॅक्टरचा आपण ऍक्शन कशी करतो हे कळलंय का नाही कळलं? कुणाला काही शंका आहे का हे तो आता क्लिनिंग हा काय ते नाही समजलं. कुठलं युरेनियम म्हणजे काय कळलं नाही? सॉल्ट्स ऑफ युरेनियम म्हणजे आता युरेनियम आहे, युरेनियम हे बेसिक एलिमेंट आहे, बरोबर, हे माहिती आहे तुम्हाला. त्याचे वेगवेगळे सॉल्ट तयार होतात, युरेनियम क्लोराइड, युरेनियम कॅल्शियम, युरेनियम फॉस्फेट, असे म्हणजे युरेनियमचे वेगवेगळे फॉर्म तयार होतात सॉल्ट. आणि ह्यातले जे म्हणजे युरेनियम पासून जे काही वेगवेगळे, आता सोडियम क्लोराइड असतं, सोडियम क्लोराइड तयार होतं, पोटॅशियम क्लोराइड तयार होतं क्लोरीन पासून, कळलं का तुम्हाला? तसे युरेनियमचे वेगवेगळे सॉल्ट तयार होतात. मग हे सॉल्ट आहेत ते पाण्यात मिक्स होतात, आणि पाण्यात मिक्स झाले की ते बायो रेडिओ ऍक्टिव्ह असल्यामुळे आपल्यावर दुष्परिणाम करणार. मग हे युरेनियमचे जे वेगवेगळे कन्व्हर्टेड सॉल्ट आहेत ते वॉटर सोल्युबल आहेत, ॲटॉमिक एनर्जी मधून बाहेर पडलेले बाय प्रोडक्ट आहेत. ॲटॉमिक एनर्जी मध्ये युरेनियम पासून, सगळे युरेनियम पासून एनर्जी रिलीज होणार आहे का नाही, काय बाय प्रोडक्ट राहणार आहेत. हे जे बाय प्रोडक्ट वेस्ट आहे, युरेनियम वेस्ट जे आहे त्याच्यापासून जे काय त्यात सॉल्ट असतील तर ते सॉल्ट वॉटरमध्ये मिक्स होऊन आपल्याला दुष्परिणाम करणार आहेत. तर ते रोखण्यासाठी हे जिओबॅक्टर त्या ठिकाणी आपण जर प्लांट केले किंवा जिओबॅक्टर तिथं सोडले तर हा जिओबॅक्टर त्या युरेनियमचे जे वेगवेगळे सॉल्ट आहेत त्याला इनसॉल्युबल टू वॉटर करतात, म्हणजे वॉटरमध्ये ते मिक्स होणारच नाही. आता समजा उदाहरणार्थ गोल्ड आहे, सोनं आहे, सोनं पाण्यात मिक्स होतं का? नाही होत. त्यानंतर
चांदी होतं का नाही होत, तर त्याचं अशा फॉर्मॅटमध्ये नेऊन ठेवणार युरेनियमला, असं त्याचं सॉल्ट बनवणार की ते वॉटरमध्ये मिक्स होणार नाही. हे काम जिओबॅक्टर करतो. कळलंय का? युरेन येस सर, समजलं. हम्म? हे थोडस तुम्हाला नावं आणि हे लक्षात ठेवायला अवघड आहे, पण तुम्ही आता घ्या समजून, म्हणजे नावं लक्षात ठेवण्याशिवाय पर्याय नाही. आता हे मायक्रोबियल इनॉक्युलंट म्हणजे Yes, काय, sir. की इनॉक्युलंट म्हणजे आपण काहीतरी त्याच्यामध्ये नेऊन सोडणं, म्हणजे मायक्रो ऑर्गॅन इनॉक्युलेशन म्हणजे काय, त्यात सोडणं किंवा पेरणं, जसं आपण जमिनीत पेरतो तसं इनॉक्युलंट काही मायक्रो ऑर्गॅनिझम कुठेतरी आपण नेऊन सोडतो. आता त्याच्याबद्दल माहिती घेऊ आपण. आता क्लिनिंग पाहिलं ना, क्लिनिंग मध्ये पाहिलं ऑइलचं झालं, पेट्रोलियम ऑइलचं झालं, काय करायचं, प्लॅस्टिकचं काय करायचं, सल्फ्युरिक ऍसिडचं काय करायचं, युरेनियमचं काय करायचं, बरोबर. तर आता मायक्रोबियल इनॉक्युलंट म्हणजे काय, सम मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट आर प्रोड्यूस बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. म्हणजे काही मायक्रो ऑर्गॅनिझम कंटेनिंग इनॉक्युलंट आर प्रोड्यूस बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. म्हणजे फर्मेंटेशन म्हणजे काय, की दुधाचं दही होणं किंवा कुठल्याही ज्यूस जास्त वेळ ठेवला त्याच्या अल्कोहोलमध्ये फॉर्मेशन, याला फर्मेंटेशन म्हणतात. ह्या फर्मेंटेशनमध्ये त्याच्यामध्ये इनॉक्युलंट असतात, म्हणजे काही सूक्ष्मजीव असतात. तर हे जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये यूज करतात. तर आता त्यातला एक तुम्हाला सांगतो, की आपल्या जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण हवेमध्ये खूप आहे, बरोबर. जमिनीमध्ये पण नायट्रोजन आहे, बरोबर ना. Yes. हा, पण तो नायट्रोजन आपण यूज करू शकत नाही. आता जमिनीमधला नायट्रोजन आहे तर ते झाडं ते यूज करू शकत नाही. तर ह्या नायट्रोजनचं नायट्राइड आणि नायट्रेट्स असे त्याचे जे वेगवेगळे केमिकल फॉर्म्युलेशन आहेत, ते जर तयार झाले, त्याच्या कन्व्हर्जन झालं, तर ते आपल्याला एनर्जी सोर्स म्हणजे फूड स्टफ मिळतं किंवा जास्त प्रमाणात आपल्याला धान्य मिळतं. तर हे नायट्राइड आणि नायट्रेट करण्याचं काम काही बॅक्टेरिया करतात. त्या बॅक्टेरियांची जी प्रक्रिया करते, की जमिनीतलं नायट्रोजन यूज करून नायट्रेट आणि नायट्राइडच्या फॉर्म मधलं, की नायट्राइट आणि नायट्राइट म्हणजे काय, की आपल्याला यूज करता येईल, म्हणजे प्लॅन्टला यूज होईल अशा फॉर्म मध्ये नायट्रोजनचं कन्व्हर्जन होणं आणि त्या कन्व्हर्जनचं यूज करून परत त्याची ग्रोथ होणं, ही जी प्रक्रिया आहे त्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. म्हणजे जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्स करायचा, नायट्रोजनचे फिक्स म्हणजे जमिनीतला नायट्रोजन शोषण्यासाठी वेगवेगळी प्रक्रिया करायची, ह्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात. तर ज्या लिग्युमिनस प्लॅन्ट्स असतात, म्हणजे शेंगा येणारे, म्हणजे ज्याला शेंगा येतात, म्हणजे भुईमुगाची शेंग आहे, परत कुठल्या आहेत, तुरीची आहे, कुठल्या जेवढ्या जेवढ्या आहेत शेंगा ज्याला येतात, लिग्युमिनस ही प्लॅन्ट, म्हणजे ज्याला शेंगा येतात, त्या प्लॅन्टला तुम्ही जर पाहिलं ते उपटून बघा, त्याच्या रूट्समध्ये असे गाठी 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 असतात. तर त्याच्यामध्ये तो बॅक्टेरिया असतो, ॲझिटोबॅक्टर. हे कळते का, त्याच्यामध्ये तो बॅक्टेरिया असतो ॲझिटोबॅक्टर, तो त्या नायट्रोजनचं कन्व्हर्जन नायट्राइड आणि नायट्राइडमध्ये करतो आणि त्यामुळं एअर पासून आपल्याला सॉइल पासून आपल्याला नायट्रोजन वेगळ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होऊन व्हेरियस फूड प्रॉडक्ट मिळतात किंवा त्याची क्वालिटी मिळते. समजा एक एक उदाहरणार्थ तर असेल की शेंगाचं आहे, ग्राउंडनट आहे, जर ते नायट्रोजन फिक्सेशन चांगलं झालं तर ती 4 शेंगा 8 शेंगा येतील. लक्षात येते का. तर हे कोण करतात, तर हे ॲझिटोबॅक्टर करतात, की जे नायट्रोजन त्यांना पुरवलं जातं शेंगांना, त्यामुळे त्याची ग्रोथ जास्त होते. तर हे मायक्रो इनॉक्युलंट कसे असतात, त्यात इनॉक्युलंट म्हणजे त्यात जातात, आतमध्ये घुसतात. आता प्लॅन्टमध्ये कसे जातात कसे राहतात तुम्हाला सांगतो. सम मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट आर प्रोड्यूस बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. दीज इनॉक्युलंट आर स्प्रेड ऑन सीड्स बिफोर सोईंग और सम ऑफ इनॉक्युलंट आर रिलीज इन टू द प्लॅन्ट्स. म्हणजे आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत जे हे करणार आहेत, ते जे बिया असतात त्या बियांना चोळतात आणि त्या बिया पेरतात किंवा त्या इनॉक्युलंट रिलीज इंटू प्लॅन्ट्स, किंवा हे जे प्लॅन्ट्स आहेत त्याच्यानंतर आपण इनॉक्युलंट त्यांच्यामध्ये रिलीज करतो मुळाशी. मग हे मायक्रोब्स इन द इनॉक्युलंट हेल्प प्लॅन्ट टू ग्रो बाय सप्लाइंग न्यूट्रिएंट्स. मग हे जे मायक्रोब आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना आपल्याला न्यूट्रिशन देण्यासाठी, म्हणजे प्लॅन्टला न्यूट्रिशन देण्यासाठी हेल्प करतात. दे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ व्हेजिटेरियन फूड
सोल्युशन कंटेनिंग ॲझिटोबॅक्टर अँड आर्टिफिशियल नायट्रोजनेज इन यूज टू ऑर्गॅनिक फार्मिंग. आता ऑर्गॅनिक फार्मिंग करताना आपल्याला तर केमिकल वापरायचे नाहीत, पण नॅचरली करायचं. तर आपण हे ॲझिटोबॅक्टेरिया त्या प्लॅन्टच्या सीड्सला चोळणार, म्हणजे त्याच्यामधून तो ॲझिटोबॅक्टर जाणार, तिथं ग्रोथ होणार आणि ते त्याची व्हेजिटेरियन फूडची क्वालिटी वाढवणार. आता सॉइल पोल्युशन ऑकरिंग ड्यू टू द केमिकल फर्टिलायझर इज प्रिव्हेंटेड ड्यू टू द यूज ऑफ दी सोल्युशन. मग आता युरिया असेल, युरियामध्ये पण नायट्रोजन असतो. युरिया म्हणजे फर्टिलायझर आहे, तर ते जर जास्त प्रमाणात केलं तर ते ज्या सॉइलचं पोल्युशन होतं ते रोखण्यासाठी पण हे जे ॲझिटोबॅक्टर आहेत ते उपयोगी होतात. आता फ्लोरोॲक्सिटामाइड लाईक केमिकल्स आर मिक्स्ड विथ सॉइल ड्यू टू द यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स इन ॲग्रिकल्चर. आता रोग म्हणजे जे शेतकरी आहेत ॲग्रिकल्चरिस्ट, ते वेगवेगळ्या क्रॉप्सवरती कुठलंही इन्सेक्टचं इन्सेक्ट होऊ नयेत किंवा साथ होऊ नये म्हणून त्याच्यात वेगवेगळे केमिकल्स मारतात. आणि हे केमिकल्स मारले की ते जे पेस्टिसाइड्स आहेत ते हार्मफुल होऊ नयेत, म्हणजे त्या सॉईलमध्ये जाणार किंवा त्या प्लांट्समध्ये जाणार आणि ते आपल्या शरीराला घातक आहेत. ते हार्मफुल फॉर प्लांट्स अँड ॲनिमल्स ॲज वेल ॲज कॉज अ स्किन डिसीजेस. त्यामुळे माणसाला स्किन होतं, कारण मनुष्य तेच पेस्टिसाइड्स असलेलं वापरलेलं ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट खातो आणि मग त्याला स्किनचे डिसीज होतात. मग हे रोखण्यासाठी एक फ्लोरोॲसिटामाइड लाईक केमिकल्स आहे. फ्लोरोॲसिटामाइड केमिकल्स मिक्स विथ सॉइल ड्यू टू यूज ऑफ केमिकल, म्हणजे हे सॉइल म्हणजे जमिनीत टाकलं जातं फ्लोरोॲसिटामाइड. आणि हे फ्लोरोॲसिटामाइड मध्ये मायक्रोब्स असतात. हे त्या केमिकलचं जे त्याचं जे पेस्टिसाइडमुळे जे काही नुकसान झालंय ते रोखतं. आणि दिस पेस्टिसाइड इन सॉइल कॅन बी डिस्ट्रॉइड विथ द हेल्प ऑफ मायक्रोब्स. हे फ्लोरोॲसिटामाइड लाईक ज्या सबस्टन्स आपण त्याच्यात केमिकल मिक्स करतो सॉइलमध्ये, ते ह्या पेस्टिसाइडचा नाश करतात. हे तुम्हाला कळलंय का सॉइल पोल्युशन कसं रोखायचं? परत एकदा सांगता? जमीन आता शेतकरी काय करतात, समजा पोमोग्रेंट आहे म्हणजे डाळिंब आहे किंवा मँगो आहे, तर त्याच्यावरती कुठल्या रोगराई होणे म्हणून पेस्टिसाइड्स मारतात. हे पेस्टिसाइड्स त्या झाडामार्फत किंवा झाडाच्या खाली सॉइलमध्ये मिक्स होतं आणि हे मिक्स झालं की हे आपण खातो. मग आपण खाल्लं की आपल्या शरीरातून आपल्याला स्किनचे डिसीजेस होतात. त्या जमिनीत मिक्स झाले की जमिनीची जी क्वालिटी आहे ती कमी होते, त्यामुळं जमिनीचं उत्पादन कमी व्हायला लागतं. आता हे रोखण्यासाठी काय करतो आपण, हे फ्लोरोॲसिटामाइड लाईक केमिकल्स जे आहेत, जे फर्टिलायझर्स म्हणून यूज करतो, त्याला डिस्ट्रॉय करायसाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझम ॲड करतो. हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, ते डिस्ट्रॉय करून टाकतात त्या फर्टिलायझर्सला. आणि ते फर्टिलायझर डिस्ट्रॉय झाले की आपला हार्मफुल किंवा सॉईलचं जे पोल्युशन झाले, म्हणजे सॉईल खराब झाले, ती रिकवर होते. तर ही जी प्रक्रिया आहे सॉईल पोल्युशन हे करायचे, तर त्यामध्ये आपण काय करतो, हे इनऑक्युलंट करतो. म्हणजे त्यामध्ये फर्टिलायझर्सच्या झाडामध्ये आपण हे मायक्रोब्स ह्या जमिनीत मिक्स करतो की जे या पेस्टिसाइडमुळे जे ॲग्रिकल्चरचे नुकसान झाले, जमिनीचं सॉईलचं नुकसान झाले, ते कमी करता येते. हे कळलं का तुम्हाला? हो सर. हे सॉईलचं कळलंय. आता हे बायो इन्सेक्टिसाइड्स म्हणजे काय तुम्हाला सांगतो. म्हणजे आता काय करायचं, बायो इन्सेक्टिसाइड्स प्लॅन्ट्स आहे बरोबर. आता ह्या प्लॅन्ट्स किंवा आता पोमोग्रेंट आहे, तर पोमोग्रेंटवर कुठला तरी रोग येतो. आता बऱ्याच तुम्हाला माहित असेल ते तेल्या येतो किंवा कुठल्या तरी आळीचा रोग होतो कुठल्या तरी प्लॅन्ट्सवर. तर ही आळी खाऊन टाकणार सगळं उत्पादन जाणार. तर आता काय एवढं डेव्हलप झालेलं आहे की हे प्लॅन्ट जे आहे, प्लॅन्ट्सची एक सेल घ्यायची, नीट आहे का, प्लॅन्टची सेल घ्यायची. त्या प्लॅन्टच्या सेलमध्ये काय असणार आहे, न्यूक्लियस असणार. न्यूक्लियसमध्ये काय असणार, जेनेटिक मटेरियल असणार. ह्या जेनेटिक मटेरियलवर काय असणार, जीन असणार. जीनवरती कोड असणार बरोबर. तर ह्या जीनचा कोड जो आहे, तर हे प्लॅन्ट्सला खाणारे जे इन्सेक्टिसाइड्स आहेत, आता हे इन्सेक्टिसाइडला आता आपण केमिकल्स मारतो आणि केमिकल्स मारले की ते मरून जातात. मग त्याचा जो केमिकल स्ट्रक्चर आहे की जे ह्या इन्सेक्टला मारतात
किंवा ह्या ज्या साथी येतात किंवा वेगवेगळे किडे आहेत किंवा अळी आहे, प्रादुर्भाव होतो. त्याचा ह्या मारण्यासाठी केमिकल जे आहेत, त्याचा आपण स्टडी करणार आणि हा स्टडी करून जेनेटिक इंजिनिअरिंगनी त्या प्लांट्समध्ये तो जीन आपण ॲड करणार आणि तो जो प्लांट उगवणार त्याच्यामध्ये अशी प्रॉपर्टी असणार की तो इन्सेक्टला तो मारून टाकेल. कळलं का? हा सर, म्हणजे गावाकडे ना हम्म. तुझ्या डाळिंबाच्या झाडाला आळी लागू नये किंवा त्या फळांना आळी लागू नये म्हणून त्या डाळिंबाच्या बुडाला जे असतं ना खालून फांदीला काव लावतात, लाल कलर असते बघा. हा, ते काव असतेच. पण आता हे मी जे तुम्हाला सांगतोय ना, ते जे काव असते ते कुठली वाळवी कीड लागू नये म्हणून. पण आता बायोटेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झाली आहे, तर जे ह्या वाळवी आहे वेगवेगळ्या प्रकारची की जे मारून टाकते त्या प्लॅन्टला, ते प्लॅन्ट जळून जातात. तर त्याला जे मारणारे जो इन्सेक्ट जो काय वेगवेगळे इन्सेक्ट्स आहे किंवा वेगवेगळे मायक्रोब्स आहेत की ज्याच्यामुळं तो प्लॅन्टला नुकसान करणार आहे, त्या मायक्रोबचा स्टडी करायचा. त्याला मारण्यासाठी जे केमिकल आहेत त्याचा स्टडी करून तो जो प्लॅन्ट आहे त्याच्या प्लॅन्टच्याच जेनेटिक स्ट्रक्चरमध्ये ते ॲड करायचं त्याच्या विरोधी. म्हणजे जेव्हा तो प्लॅन्ट मोठा होईल आणि समजा त्याच्या पानं खाण्यासाठी ती आळी आली तर त्याच्या अगेन्स्ट असणारं जेनेटिक स्ट्रक्चर त्या प्लॅन्ट्समध्ये आहे, तर तो प्लॅन्ट्स त्याला ते जे आळी आहे तिला मारून टाकेल. तर हे बायो इन्सेक्टिसाइड्स म्हणायचं ह्याला. म्हणजे प्लॅन्ट्समध्ये जेनेटिक जीनमध्येच बदल केला. नाही कळलं ना? कळलं? कळलं सर, हम्म. समजलं सर. म्हणजे तुम्ही नंतर फवारणी करायची गरजच नाही. हे केमिकल आणा, आळी पडली मारा, फवारणी गरजच नाही. त्याच्या प्लॅन्टमध्येच असा जेनेटिक चेंज करायचा की तो त्याला मारून टाकेल. अशी टेक्नॉलॉजी आली. ह्याला बायो इन्सेक्टिसाइड्स म्हणतात. आता हे शेवटचा टॉपिक आहे, तुम्हाला वाचून दाखवतो का. बॅक्टेरिया अँड फंगस टॉक्सिन विच कॅन डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजन्स कॅन बी डायरेक्टली इंटिग्रेटेड इन टू प्लांट विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे हे बॅक्टेरिया फंगसचे विच कॅन बी डिस्ट्रॉय पेस्ट अँड पॅथोजन. म्हणजे जे पेस्ट म्हणजे काही आळी आहे, ही पेस्ट आहे, पॅथोजन्स आहे जे मारणार आहे, त्याला मारणार जे फंगस किंवा बॅक्टेरिया आहे, जे टॉक्सिन्स त्याचाच ते कुठं डायरेक्टली इंटिग्रेटेड, म्हणजे ते कुठं इंटिग्रेट करायचे, आत सोडायचे प्लॅन्ट्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे ह्या प्लॅन्टचा जीन्स काढायचा, त्या जीनमध्ये हा फंगस आणि बॅक्टेरिया जो टॉक्सिन आहे त्याचा जीन त्यात ऍड करायचा की जो त्याला मारेल. and being a toxin to insects, they do not consume the plants. Similar to bacteria, some species of fungi and various are here useful as a pesticides and spinocides by product of fermentation in biosecticides. म्हणजे हे आळी आहे दिसते ना, हिला जो मारणारे जे कोण फंगस बॅक्टेरिया आहेत त्या फंगस बॅक्टेरियाचा जेनेटिक स्टडी त्याचा जीन घ्यायचा आणि त्याच्या जीनमध्ये जाऊन जो फंगस टॉक्सिन मारणार आहे त्या इन्सेक्टला, आळीला, तर त्याच्यातला तो फंगसचा जेनेटिक, त्याचं पण एक जे हे असणार आहे जेनेटिक मटेरियल, त्याच्यामध्ये DNA असणार, RNA असणार. त्यातल्या DNA मधून त्याचं त्या फंगस टॉक्सिनचं काढायचं आणि तो जो जीन आहे तो इम्प्लांट करायचा प्लॅन्टमध्ये. जेव्हा ती आळी त्या प्लॅन्टला खायला येईल तेव्हा ती त्याला मारून टाकेल. कळलं का? हो सर. कळलंय का? हो. म्हणजे ही आळी मारण्यासाठी जे बॅक्टेरिया आणि फंगस आहे जे आपण यूज करणार आहे बायो इन्सेक्टिसाइड्स म्हणून, तेच ह्या आळीचा जेनेटिक स्टडी करायचा. त्याच्यात तो मारणार आपल्याला माहिती आहे कोण मारणार, तर ह्या बॅक्टेरिया फंगस. तर ह्या बॅक्टेरिया फंगसचा DNA बघायचा, त्या DNA मधल्या कुठल्या पॉइंटनी तो त्या आळीला मारणार आहे तो त्याचा तो जिनोम काढायचा आणि तो प्लॅन्टमध्ये इम्प्लांट करायचा, इंटिग्रेट करायचा आणि ते प्लॅन्ट ग्रोथ होणार. तेव्हा जेव्हा ही आळी येईल तेव्हा ह्या बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये असणार, जो इन्सेक्टिसाइड तो ह्या आळीला मारून टाकणार. दिस इज अ बायो इन्सेक्टिसाइड्स. म्हणजे थोडक्यात काट्याने काटा काढणं म्हणतात ना, तसंच फक्त त्या प्लॅन्टमध्येच काटा ठेवायचा आणि तो काटा काढून टाकण्याचा प्रकार आहे. याला बायोटेक्नॉलॉजी म्हणतात. हे कळलंय का तुम्हाला हा आत्ताचा मी सांगितलेला मुद्दा?
हो सर. हम्म? हो. तर हे आता आपण बायो इन्सेक्टिसाइड्स बघितल्यानंतर हा चॅप्टर संपतोय. फक्त क्वेश्चन्स आन्सर राहतात. ते नेक्स्ट सॅटर्डेला आपण पूर्ण करू. आतापर्यंत कुणाला काय अडचण आहे का ह्या टॉपिकमध्ये?